नमस्कार, मी विश्वास सिरसाई. राज्यसेवा 2018 मधून डेप्युटी कलेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे. राज्यसेवा 2020 ही आपली परीक्षा फक्त 40 दिवसावर आली आहे. त्या संदर्भात आपल्याशी चर्चा आपण या ठिकाणी करतो आहोत. तर जे काही शेवटचे 40 दिवस आहेत याच्यामध्ये काय गोष्टी आपण करायला हव्यात आणि काय नको हे माझा थोडासा अनुभव तुमच्याशी मी शेअर करतोय. तर ॲक्च्युली काय होतं की GS आणि सीसॅट हे 200 मार्काचे आपले दोन पेपर आहेत. तर GS विषयी आपण एकदा बघूया. GS मध्ये आपण सर्वात आपल्या आवडीचा विषय म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्री काय आहे की प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न असे 3 टॉपिक असतात. तर मॉडर्न हिस्ट्री हा महाराष्ट्रातील MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी म्हणजे खरं तर प्रीचं जर आपण नीट अनालिसिस केलं तर एक 5-6 प्रश्न असतात आणि आमचे पुस्तकं 7-8 असतात त्यासाठी. म्हणजे जर आपण हे बघितलं की तुम्ही किती पुस्तक वाचताय आणि त्याच्यातून तुम्ही किती मार्क मिळवताय, तर हिस्ट्रीमध्ये हे तुमचं एक फायद्याचं गणित कधीच नसतं. त्याच्यामुळे हिस्ट्रीमध्ये जास्त रमू नका. म्हणजे मी याही वेळेस तुम्हाला हेच सांगेल की मॉडर्न हिस्ट्रीसाठी कुठलंही एक केलं असेल ते एकच पुस्तक आणि आयोगाचे मागचे क्वेश्चन पेपर एवढं सफिशियंट होतं. त्याच्यामुळे तेवढंच करा. त्याच्यानंतर एन्शियंट आणि मध्ययुगीन जो आहे तर याचं तुम्ही जोही सोर्स वापरला असेल तो आणि प्लस स्टेट बोर्डचे आपले 6वी आणि 7वीचं जे क्रमिक पुस्तक आहे ते अतिशय दर्जेदार आहे. तर ते वाचल्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि प्रत्येक काय करायचं की GSचा जो तुम्ही अभ्यास करताय तर रोज 40 प्रश्न म्हणजे जो विषय तुम्ही वाचताय तर रोज रात्री जेवणानंतर 40 प्रश्न तुम्ही त्याच्या पर्यायासह बघा, त्याचाही तुम्हाला फायदा होईल. आता हा झाला पहिला. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी जो आहे आपला पॉलिटी हा विषय मुळातच MPSC मध्ये शब्दछल ज्याला आपण म्हणता येईल की ज्याच्यामध्ये नवीन काही विचारण्यासारखं आता राहिलेलं नाहीये. त्यात आयोग काय करतोय की शब्द मागे पुढे करतोय फक्त. तर आपण वाचताना आता या महिनाभर तुम्ही जी रिव्हिजन देणार आहे याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संसद, लोकसभा ही जी काही शब्द आहे हे शब्दच मागे पुढे होतात. तर यावरती जेव्हा वाचताय तुम्ही एकदम बारकाईनं बघा. आणि दुसरी गोष्ट पेपरमध्ये सुद्धा प्रश्न खालीलपैकी कोणता चूक नाही, बरोबर आहे हे व्यवस्थित त्याचं मिनिंग काय होतं आणि पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय पॉलिटिक्स याला अँसरच टिक करायचं नाही. हे जर तुम्ही केलं, सिली मिस्टेक जर टाळलाय तर पॉलिटीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्यापासून कोणीच रोखू शकणार. आता तिसरा महत्वाचा विषय जो आहे पूर्व परीक्षेसाठी तर तो म्हणजे सायन्स. सायन्सला सर्वाधिक जास्त वेटेज असतं आणि सायन्सचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याला त्याचं एक स्टँडर्ड असा सोर्स आपल्याला मिळत नाही. तर मला काय वाटतं की सायन्स ज्या लोकांचं एवढं व्यवस्थित नाहीये, म्हणजे ऍक्च्युली सुरुवातीला मलाही सायन्सचा प्रॉब्लेम होता, पण ल्युसेंटचं पुस्तक मी वापरलं आणि त्यातून थोडासा मला चांगला स्कोर यायला लागला. पण आज आपल्याकडे एवढा वेळ नसेल ल्युसेंट वाचण्यासाठी. तर मला वाटतं मागील क्वेश्चन पेपर आणि मराठीत उपलब्ध असणारं कुठलंही एक चांगलं पुस्तक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह सायन्सचं असो किंवा बस्के सरांचं असो ते एक पुस्तक वापरा आणि त्यातून तुम्हाला सायन्सचे मागच्या क्वेश्चन पेपर आणि यातून निदान ॲव्हरेज मार्क तरी तुम्हाला मिळवता येतील. त्यानंतर जिओग्राफीला सुद्धा 4थी ते 11वी पर्यंतचे स्टेट बोर्ड म्हणजे तुम्ही जो सोर्स वापरला असेल त्याच्या सोबतच ही पुस्तकं वाचा. हे तुमचे फार तर 3 ते 4 दिवसात 4थी ते 11वी पर्यंतचे सर्व पुस्तक वाचून होतील. पण याचा तुम्हाला म्हणजे सिलेबसला जेवढे पॉइंट आहे तेवढे ते तुम्ही 3 दिवसात आरामात वाचाल. तर याचाही तुम्हाला निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. तर GS मध्ये आता करंट अफेअर्स हा शेवटचा घटक आहे. करंट अफेअर्स खरं तर एक वर्षभराचं करंट अफेअर आपण करायला हवं. तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. कुठलंही एक मॅगझिन आपण जर वर्षभर वाचला असाल तर त्यातले मुख्य जे पॉइंट्स आहे तर ते आपण कव्हर करू शकता. आणि जर तेवढा वेळ नसेल तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. कुठलंही एक अभिनव किंवा इतर जे त्रिमासिक वगैरे उपलब्ध आहे तर त्यातले एक वर्षभराचं कव्हर करतील किंवा एखादी वार्षिकी. पण जास्तही सोर्स वापरू नका. 1-2 सोर्स वापरा आणि त्यातून तुम्ही करंट अफेअर्स करा. GS बद्दल आपण आता थोडक्यात बोललो. आता आपण बघूया सीसॅट. तर सीसॅट खरं तर हा MPSC राज्यसेवा देणाऱ्या मुलांसाठी म्हणजे एक प्लस पॉइंट आहे. पण म्हणजे मी जेव्हा परीक्षा देत होतो अगदी सुरुवातीच्या काळात त्या विषयाविषयी आपण सर्वच एक पूर्वग्रह दूषित बुद्धीने आपण त्याच्याकडे बघत असतो
आणि काही लोकांनी ज्यांनी अभ्यासच केलेला नसतो त्यांनी या विषयाला थोडं वेगळं वळण दिलेलं असतं. त्यातून नव्याने येणाऱ्या मुलांचं याविषयी फार मोठा गैरसमज आहे की सीसॅट खूप अवघड असतो, पॅसेज बिलकुल समजत नाही. आणि मग हा एक प्रकारचा पूर्वग्रह दूषित आपण दृष्टिकोन घेऊन परीक्षेला प्रत्यक्ष जातो आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसतो. अगदी मला स्वतःलाही याचा फटका बसलेला आहे. तर मला काय वाटतं की जे काही ऑब्झर्वेशन केलं 2015च्या प्री 16, 17, 18, तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की ज्या ज्यावेळी मी सीसॅटमध्ये प्रॅक्टिस केली, म्हणजे सीसॅटची प्रॅक्टिस केली, त्यावेळी माझं मार्क वाढलेले. म्हणजे सीसॅटची प्रॅक्टिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुमचा स्कोर. म्हणून मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची. तर प्रॅक्टिस करताना एक स्टँडर्ड मेथड तुम्ही वापरायला हवी. तर म्हणजे आम्ही काय केलं, आमचा जो ग्रुप होता तर ऍक्च्युली पुण्यातच अभ्यास वगैरे करत असल्यामुळे क्लासेसचे क्वेश्चन पेपर वगैरे टेस्ट पेपर अवेलेबल होतात. तर त्याच्यामुळे ती आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 5-6 लोक होतो. तर प्रत्येक वेळेस काय करायचो, एक 3 ते 5 या वेळेत आम्ही वेगवेगळ्या क्लासचे पेपर सोडवायचो. तर पेपर सोडवला 3 ते 5, तर आमचं ऑलरेडी एक डिसाईड असायचं की आम्ही 40 मिनिटं हा पेपर डिस्कस करू. तर त्याच्यावेळेस आम्ही 5 जणांपैकी माझं जे चुकलं असेल ते माझा मित्र सांगायचा, त्याचं चुकलं असेल ते दुसरा कोणी किंवा मी. आणि आम्ही जे प्रत्येकाचे चुकलेले पॉईंट आहे म्हणजे याच्यामध्ये पॅसेजमध्ये तेवढं आम्ही डिस्कस करायचो. आणि साधारणतः 40 मिनिटामध्ये आमचा पूर्ण पेपर डिस्कस व्हायचा. त्याच्यामुळे तुम्ही असं ग्रुप स्टडी जर करत असेल तर सीसॅटचे तुम्ही असे पेपर सोडू शकता. 40 दिवस हे मित्रांनो, 40 दिवसामध्ये 2 दिवसाला एक याप्रमाणे तुम्ही 20 पेपर सोडू शकता. 20 पेपर जर तुम्ही सोडवले तर तुमचा कॉन्फिडन्स एक हाय उच्च पातळीवर जाईल आणि त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला की तुमचा वेळचं जे काही नियोजन आहे, वेळेचं नियोजन हे एकदम परफेक्ट केवळ याच वेने होऊ शकतं. आणि सीसॅट विषयीची जी तुमची भीती आहे ती घालवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. कारण की हा अनेकांनी आजपर्यंत हाच मार्ग वापरलेला आहे आणि त्यातून त्यांचा स्कोर हा वाढलेला आहे. अजून आता दुसरा मुद्दा काय आहे की काहींनी मला असं विचारलंय की आमचा स्कोर जरा कमी येतोय. तर याला माझं म्हणणं काय आहे की जेव्हा तुम्ही क्लासेसचे पेपर वगैरे सोडवताय तर यात अगदी तुम्हाला 200 जरी मार्क पडले तरी तुमचा काही म्हणजे तुम्ही क्वालिफाय होणार नाही किंवा 50 जरी पडले तर तुम्ही नापास होणार नाही. तर इथले मार्क काउंट न करता ही केवळ एक प्रॅक्टिस करून याच्याकडे बघा तुम्ही. तर ऍक्च्युली काय होतं की आपण 2 तास आणि 80 प्रश्न ही आपल्याला सवय जडली पाहिजे की 2 तासात 80 प्रश्न सोडवायचे. आणि जी काही भीती, वेळ पुरत नाही वगैरे ही सगळी घालवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसवर खूप भर द्या. ऍटलिस्ट 20 पेपर सोडवा. आता दुसरी गोष्ट, पेपर सीसॅटचा कसा सोडवायचा हा एक बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. अगदी मलाही हाच पडायचा की मी प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करू की मी पॅसेज आधी सॉल्व्ह करू, डिसिजन मेकिंग कधी घेऊ. तर मला काय वाटतं की आता ज्या काही मेथड्स आहेत, पहिली म्हणजे काय की आधी पॅसेज सोडवायचे, नंतर प्रॉब्लेम सोडवायचे, डिसिजन मेकिंग त्याच्यानंतर. हा झाला म्हणजे जसा असतो आपला आयोगाने दिलेला पेपर तसा सोडवायचा. दुसरा याला काय पर्याय आहे की आधी प्रॉब्लेम सोडवा, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंगचे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पॅसेजकडे जा किंवा यात व्हाईस वर्सा. तर याच्यात अजून एक तिसरी मेथड काय आहे की तुम्ही 3-4 पॅसेज सोडवा, त्याच्यानंतर 4-5 प्रॉब्लेम सोडवा, पुन्हा पॅसेज सोडवा. असं तुम्ही करू शकता की म्हणजे पॅसेज वाचून वाचून तुम्ही बोर झाला तर लगेच जाऊन 2-4 प्रश्न सोडवायचे. तर मला काय वाटतं यातल्या आता हा प्रत्येक मार्ग योग्य आहे. कुठलाही म्हणजे पण तुम्हाला कुठला सूट होतोय. म्हणजे काही लोकांचं काय असतं की रिझनिंग आणि मॅथ एवढं स्ट्रॉंग नसतं. मग अशा वेळेस त्यांनी डायरेक्ट त्याला हात घालणं तितकंसं योग्य नाहीये. म्हणजे त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट हा पॅसेज सॉल्व्हिंग असू शकतो. तर अशा वेळेस त्यांनी पॅसेज सॉल्व्ह केले पाहिजे. आणि आपण हे जे 20 प्रश्न सोडवणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही ट्रायल अँड एरर करून हे सगळे मार्ग अवलंबून बघा आणि त्यातला तुम्हाला कुठला सूट होतोय त्यातला एक तुम्ही निवडा आणि परीक्षेला जा आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण ऍटलिस्ट 20 पेपर. अजून एक महत्वाचं सांगायचं आहे की साधारणतः आपली एक्झाम 5 एप्रिल रोजी आहे. तर 5 एप्रिलच्या एक 10 ते 15 दिवस अगोदर कुठल्याही क्लासेसचा
जीएस असो की सीसॅट, कोणताही पेपर तुम्ही सोडू नका, कुठलाही पेपर बघू नका. त्या दिवसापासून केवळ आणि केवळ आयोगाचे पेपर तुम्ही बघा, आयोगाचेच पेपर बघा. कारण की जे काही डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतील किंवा जो रिझनिंगचा जो पॅटर्न असेल, तर यामध्ये सीसॅटचे साठीचा जो दृष्टिकोन आहे तर तो आयोगाचाच आपल्याकडे आला पाहिजे. म्हणून आयोगाचीच जी भूमिका आहे, जी आयोगाचं पेपर आहे तेच तुम्ही वारंवार बघत राहा. शेवटचे 15-20 दिवस कुठल्याही क्लासचा पेपर वगैरे बघू नका. आयोगाचे जे पेपर आहे आपले त्याचीच प्रॅक्टिस वगैरे करा. अजून एक महत्वाचं सांगायचं आहे, ज्या लोकांना रिझनिंग वगैरेची थोडी अडचण आहे, म्हणजे मॅथही वगैरेच, तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की त्यांनी आयोगाचे सर्व मागचे पेपर घ्या. आयोगात कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले ते एकदा नोंद घ्या. त्यातला कुठला टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो. म्हणजे मला असं व्हायचं की सिलोगिझम एवढं येत नव्हतं. मी पाहिलं की याच्यावरती आयोगाचा प्रत्येक वेळेस प्रश्न असतो. मी ते शिकून घेतलं आणि नंतरच्या काळात मला ते म्हणजे तुम्हाला काय येत नाहीये तर ते एकदा बघा आणि त्याच्यावर आत्ताच काम करा. आज तुमच्याकडे 40 दिवस म्हणजे इनफ वेळ, तर त्याच्यामुळे आजच त्याच्यावर काम करा. परीक्षेत म्हणजे तो प्रश्न आला आणि तो तुम्ही सोडवला तर तुमचा कॉन्फिडन्स पुन्हा वाढतो आणि त्याचा फायदा बाकीचे प्रश्न सोडवण्यासाठी होतो. म्हणून असं बारीक काम करा, एक मायक्रो ऑब्झर्वेशन करा स्वतःच की तुम्हाला आज कुठल्या याच्यात प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा आणि ते सगळे चॅप्टर वगैरे लिहून घ्या आणि केवळ तेवढेच चॅप्टर यांची प्रॅक्टिस करायची. अजून दुसरी गोष्ट आहे, 40 दिवसांपैकी जीएस आणि सीसॅट दोघांना आयोगानेच 200 मार्क दिलेले आहे. म्हणजे दोघांना काय होतं, इक्वल वेटेज आपल्याकडनं अपेक्षित आहे. पण आपण काय करतो, जीएसला देतो 80% वेळ किंवा 75% आणि सीसॅटला देतो 25% वेळ. मग सीसॅट आपल्याला सोपं कसं वाटणार. म्हणजे जोपर्यंत आपण सीसॅटला जास्त वेळ देत नाही, सीसॅटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातून बेनिफिट मिळणारच नाही. हे झालं मित्रांनो परीक्षेच्या स्ट्रॅटेजीबद्दल. आता आपण परीक्षेचे हे जे दिवस आहे याचं एक टाइम टेबल आपण प्रत्येकाने बनवायला हवं असं मला वाटतं. टाइम टेबल बनवताना म्हणजे आजपासून अगदी म्हणजे उद्यापासून तुमचं परीक्षेच्या अगोदरच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी म्हणजे डेट लिहायच्या. लक्ष्मीकांत वाचायला मला 4 दिवस लागतात, तर 4 दिवस समजा 1, 2, 3, 4 ह्या तारखा मी लक्ष्मीकांतला दिलेल्या आहे. आणि मग सोबत मी दुपारी जेवणानंतर सीसॅट पण करणार आहे 2 तास, तर तो तिथं नमूद पाहिजे. आणि या 4 दिवसात हे होतंय का नाही याचा आपण रेग्युलर फॉलोअप पण घेतला पाहिजे. असं जर नियोजन असेल तर मग तुमच्याकडे किती वेळ आहे, तुम्हाला वाचायला किती वेळ लागणार आहे आणि त्याचे तुमचे रिव्हिजन किती होतील हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे कॅलेंडर बनवताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट काय होते की मिनिमम बुक्स, पुस्तकं खूप सारे वाचू नका, पण रिव्हिजन मात्र मॅक्झिमम पाहिजे. तर कमीत कमी पुस्तकं आणि जास्तीत जास्त रिव्हिजन हा स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होण्यासाठीचा मार्ग आहे, तो तुम्ही अवलंबवा. आता शेवटच्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या दिवशी च्या काही टिप्स मला द्यायला आवडतील तुम्हाला. तर परीक्षेच्या काळात मित्रांनो अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की या दरम्यानच्या काळात या 40 दिवसांमध्ये आयोगाच्या जागांबद्दल किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी ज्या आपल्या स्वतःच्या आवाक्याच्या पलीकडे अशा कुठल्याही मुद्द्यावरती आपण डिस्कस करू नका. अनेकदा काय होतं की लोक जागा वाढणारे किंवा जागा कमीच झाल्या याच्यापेक्षा अशा नको त्या गोष्टींमध्ये म्हणजे जे आपल्या बिलकुल हातातच नाहीये अशा गोष्टींमध्ये लक्ष घालतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या मनावरती एक दडपण येतं आणि जो आपण नॅचरल आपला परफॉर्मन्स असतो तो आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण असल्या वायफट गोष्टींपासून 4 हात लांब राहा. दरम्यानच्या काळात फक्त अभ्यासावर तुम्ही लक्ष द्या, बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही बिलकुलही लक्ष देऊ नका. म्हणजे यात अनेकांचं नुकसान झालेलं आहे. अनेक कॅलिबर असणारे मुलं केवळ असल्या म्हणजे कट ऑफ एवढा लागू शकतो, जागा एवढ्या वाढणारे, या गोष्टी याच्यासाठी आयोग आहे, घटनात्मक आयोग बनवलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला नको असं मला वाटतं. आता शेवटच्या दिवशी बद्दल सांगत होतो तुम्हाला की जीएसचा पेपर अगदी वेळ जास्त असतो, सफिशियंट असतो, म्हणजे प्रत्येकाचा वेळ उरतो. तर अशा वेळेस मला वाटतं OMR बाजूला ठेवा, एक साधारणतः सब्जेक्ट वाईज क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचे. एक 40-50 प्रश्न म्हणजे 1-2 विषयाचे झाले त्याच्यानंतरच OMR वर गोल करा. कारण की कधी कधी काय असतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे दुसऱ्या एखाद्या प्रश्नाच्या पर्यायात पण तुम्हाला मिळू शकतं आणि एक मार्क म्हणजे खूप अगदी म्हणजे डोंगरा एवढा असतो एक मार्क कधी कधी. तर त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी या तुम्ही फॉलो करा. जीएसचा पेपर कसाही जावो
जीएसचा पेपर अगदी कसाही जाऊ, बाहेर आल्यानंतर लगेच विसरायचं, कारण की तो पेपर आपला गेलेला असतो. पुढचा पेपर सीसॅटचा आहे, बाहेर आल्यानंतर सीसॅटच आपल्या डोक्यात पाहिजे, जीएस तिथल्या तिथंच विसरून जायचं. सीसॅटचा पेपर आता खरं तर काय होतं की टाइम मॅनेजमेंट मी सांगितलंय, तुम्ही जर 20 पेपर जर सोडवले कमीत कमी तर तुमचा कॉन्फिडन्स वगैरे वाढलेला असेल. पेपरला मध्ये गेल्यानंतर अजून एक म्हणजे काय की सीसॅटचा पेपर सोडवताना कुठले एक चॉकलेट जे डेअरी मिल्क वगैरे तुमच्या सोबत ठेवा. आणि म्हणजे मी स्वतः खूप चॉकलेट खाल्लंय परीक्षेच्या काळात, तर मला वाटतं की डेअरी मिल्क वगैरे तुमच्या जवळ ठेवा, की एक थोड्या वेळाने ते चगळत राहा आणि पेपर सोडवत राहा, की त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे चांगला फील तुमच्याकडे असेल आणि म्हणजे नर्वसनेस वगैरे तुम्हाला येणार नाही. तो एक फायदा होऊ शकतो. आणि पेपर सोडवताना सीसॅटचाही म्हणजे पॅसेज वाचला, पॅसेज पूर्णच वाचायचं. म्हणजे काही लोकांना जर ते शक्य होत असेल की डायरेक्ट पर्याय म्हणजे प्रश्न वाचायचे नंतर पॅसेज वाचायचा, पण आयोगाचे जे काही पॅसेज आहे यात काय होतं की प्रश्न वाचून तुम्ही जेव्हा पॅसेज वाचता तरी जेव्हा तुम्ही शेवटी उत्तरं देत असतात त्यावेळेस तुम्हाला पुन्हा पॅसेज वाचावाच लागतो. त्याच्यामुळे पहिल्यांदाच काय करायचं, पॅसेज वाचताना काही ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या गोष्टी हायलाईट करायच्या. पॅसेजमध्ये पण फक्त, कदाचित असे जे काही वर्ड होतात मग यांनाही आपण व्यवस्थित हायलाईट करायचं. अनेकदा फक्त आणि पर्याय फक्त नसतो, मग त्यावेळेस आपली चूक होती. तर अशा टॅक्टिक्स वापरून तुम्ही म्हणजे एक माइंड पण फ्रेश ठेवा आणि त्यातून तुम्ही प्रॅक्टिस करून सीसॅटचा मार्क निश्चितच वाढू शकतात. आणि सीसॅटचा पेपर असा सॉल्व्ह करा की तो तुम्हाला एक कॉन्फिडन्स देईल. एवढंच यावेळेस मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. थँक्यू.